काही आंदोलकांची धरपकड केलेली होती। त्या आंदोलकांना आता पोलीस ठाण्यात देखील नेलं जाईल, त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला जाईल। मात्र काही जे आंदोलक होते जे रेल्वे स्टेशनमधून बाहेर पळालेले होते, बाहेरच्या रस्त्यांवर ते गेलेले होते आणि तिकडे देखील काही जणांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली होती। काय नेमकी तिथली सध्याची स्थिती आहे? रस्त्यांवर सध्या पोलिसांचा किती बंदोबस्त आहे? रस्त्यांवरती देखील तितका पोलीस बोर्ड देखील लावण्यात आलेला आहे। ही गाडी पूर्णपणे पलटी केली होती, आता हिला सरळ करण्यात आलेला आहे। मात्र तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी या गाडीवरती हे मोठे मोठे दगड जे आहेत ते याच्यावरती मारलेले आहेत, त्यामुळे ही गाडी जी आहे ती पूर्णपणे फुटलेली आहे। या ठिकाणी काही पोलिसांच्या काही बॅग्स देखील या ठिकाणी दिसत आहेत। या ठिकाणी तुम्ही बघताय अशा पद्धतीने पूर्ण गाडी जी आहे ती या आंदोलनकर्त्यांनी जी आहे ती फोडलेली आहे। या सगळे आंदोलनकर्ते जे आहेत ते या गाडीवरती तुटून पडले होते, कारण की ह्या गाडीला समोर पोलिसांचा बोर्ड आहे आणि पोलिसांची हे खाजगी वाहन असण्याची शक्यता आहे, कारण की आज सकाळपासूनच ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी मिळेल त्या वाहनांनी आलेला आहे। त्यामुळे हे वाहन जे आहे पोलिसांचंच आहे। मात्र आंदोलनकर्त्यांनी ह्या वाहनाची तोडफोड मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे। सुरेश काटे, एबीपी माझा, बदलापूर, ठाणे। तर आपण पाहतो आहोत पोलिसांच्या काही खासगी वाहनांना सुद्धा आंदोलकांनी लक्ष केलेलं आहे, त्या गाड्या देखील आंदोलकांनी फोडलेल्या आहेत। सध्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत। काय नेमकी परिस्थिती आहे बदलापूर रेल्वे स्टेशनवर आणि सोबतच बदलापूरमधल्या रस्त्यांवर, कारण मोठा पोलीस बंदोबस्त संपूर्ण बदलापूरमध्ये सध्या तैनात करण्यात आलेला आहे। संध्याकाळी 5:50 आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। पोलीस कारवाई करत असताना काही आंदोलकांनी पोलिसांवर देखील दगडफेक केली। यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी देखील झालेले आहेत, त्यांच्यावर सध्या उपचार केले जात आहेत। मात्र काही आंदोलक जे रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडून रेल्वे स्टेशन जवळच्या रस्त्यांवर पळत सुटले होते, त्यापैकी देखील काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचं दिसलं। एका एसटी बसला, काही वाहनांना सुद्धा या आंदोलकांनी लक्ष केलं, या वाहनांची सुद्धा आंदोलकांनी तोडफोड केल्याचं आता समोर येत आहे। बदलापूरमध्ये आता पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहेच। अत्यंत बारकाईनं सगळ्या पोलिसांचं इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं लक्ष आहे। इथलं जनजीवन सामान्य करण्याच्या दृष्टीनं पोलिसांचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। सोबतच आत्ताची जी अपडेट समोर येते ती अपडेट देखील आता आपण बघतो आहोत। लाठीचार्ज बदलापूरमध्ये रेल्वे स्टेशनवर जमावावर आंदोलकांवर करण्यात आला। 5:50 हा लाठीचार्ज करण्यात आलेला होता। रेल्वे ट्रॅकवरचे काही आंदोलक अंबरनाथ आणि वांगणीच्या दिशेने पळाले होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।